आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया महत्त्वाची बातमी. राज्यात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी फडणवीस सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि रेशन कार्ड पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच नवीन शिधापत्रिका वितरणासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथक ATS कडून प्राप्त झालेल्या 1274 बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांच्या यादीतील नावांवर कोणतेही अधिकृत दस्तऐवज जारी झाले आहेत का याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर अशा दस्तऐवजांची नोंद आढळली तर त्यांचे तात्काळ रद्दीकरण, निलंबन किंवा निष्क्रियता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ही माहिती ATS कडे पाठवण्याचेही निर्देश आहेत. याशिवाय पुढे उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी संगणक कक्षाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे विभागीय आणि क्षेत्रीय कार्यालयांना दक्षता घेणे सोपे होणार आहे. स्थानिक प्रतिनिधींच्या शिफारशीवरून शिधापत्रिका वाटप होत असल्यास अर्जदाराच्या कागदपत्रांची आणि राहण्याच्या ठिकाणाची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. सदर कार्यवाहीची त्रैमासिक प्रगती अहवाल स्वरूपात सरकारकडे सादर करण्यात यावी अशा सूचना शासनाने सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात बांगलादेशी घुसखोरांवर आळा बसण्याची शक्यता वाढली असून बेकायदेशीर स्थलांतरावर नियंत्रण आणण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.